धक्कादायक, भयंकर, भयानक. मुंबई शहर हादरलंय. लोकांच्या अंगावर शहारे येत आहेत आणि या घटनेने नवरात्रीच्या उत्साहावर काळोख पसरवलाय. लोकांना अजूनही विश्वास बसत नाही की गर्दीच्या ठिकाणी हजारो लोकांच्या नजरेसमोर इतकं भयानक घडू शकतं. गोरेगाव पूर्व नेस्को कंपाऊंड नवरात्र दांडियाचा कार्यक्रम सुरू होता. ढोल ताशांचा गजर, लाईट्सची चमचमाट, गर्दीच्या लोंढ्यात प्रत्येक जण जणू रंगून गेला होता. पण या जल्लोषाच्या मध्यात अचानक सुरू झाला एक हाहाकार, ज्यामुळे सगळ्यांची पावलं थबकली. फक्त 19 वर्षांचा तरुण अमित परमार, तोही नवरात्र साजरा करायला मित्रांसोबत आला होता. हसण्या खेळण्याच्या या वातावरणात कोणालाही वाटलं नव्हतं की काही क्षणातच सगळं रक्तरंजित होईल. नेमकं काय घडलं होतं हा प्रश्न अजूनही सर्वांच्या मनात घर करून बसलाय. मात्र साक्षीदार सांगतात, दांडियाच्या खेळादरम्यान एका अनोळखी तरुणाचा अमितला हलका धक्का लागला. एक साधा धक्का, ज्यावर हसून निघून जायचं होतं, पण नाही. तो वादात बदलला. आवाज चढले आणि काही क्षणातच वाद उग्र झाला. तेवढ्यात त्या तरुणासोबत असलेले अजून 2 मित्र अमितवर तुटून पडले. गर्दीत लोक ओरडत होते, अरे थांबा, काय करत आहात? पण कुणाच्या हातात काही नव्हतं. तिघेही संतापाने अमितला मारहाण करू लागले. घट्ट मुठ्ठी, लाथा आणि त्याचा चेहरा रक्तबांबड. लोकांच्या डोळ्यासमोर एक जीव अक्षरशः तडफडत होता. अमितच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला. लोकांचा गोंधळ, किंचाळे आणि वातावरण भयान झालं. हा सगळा प्रकार कुणीतरी मोबाईलवर कैद केला आणि तो व्हिडिओ थेट सोशल मीडियावर झळकला. ज्याने तो व्हिडिओ पाहिला त्याच्या अंगावर काटा आला. हाणामारीनंतर पोलीस घटनास्थळी धावले. 3 आरोपींना ताब्यात घेतलं. गर्दीला वाटलं चला आता न्याय मिळेल, पण खरी धक्कादायक गोष्ट तर पुढे होती. पोलीस आरोपींना घेऊन निघाले, व्हॅनमध्ये बसवले आणि काही वेळात सगळं आटोपेल असं सगळ्यांना वाटत होतं. पण अचानक पोलीस व्हॅनमधूनच हे 3 आरोपी पळून गेले. होय, पोलिसांच्या डोळ्यादेखत गर्दीतून आरडाओरडा करत ते तिघे गायब झाले. हा प्रसंग घडला आणि मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या अमित रक्ताच्या थारोळ्यातून उचलून त्याला मालाड पश्चिमेकडील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ICU वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर सांगतात त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. पण आज प्रश्न लोकांच्या मनातला की गर्दी व्यवस्थापन कुठे आहे, सुरक्षा कुठे आहे आणि आरोपी जर इतक्या सहज पळून जात असतील तर उद्या असं कोणावरही होऊ शकतं का? नवरात्रीच्या रंगात गर्दीत भयानक सावल्या दडल्या होत्या आणि एका साध्या धक्क्याने एक जीव मृत्यूच्या दारात पोहोचला. ही घटना फक्त धक्कादायक नाही तर भयान आहे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करणारा आहे. लोक अजूनही थरथरत आहेत, कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. नवरात्रीच्या सणात हजारो लोकांच्या गर्दीत एकटा अमित तर नाही, उद्या आपण किंवा आपला कुणीतरी असू शकतो का?